नमस्कार मित्रांनो, माझ्या आंटीला बाळ न होण्याचा प्रॉब्लेम होता. हा तिच्यात नसून तिच्या नवऱ्यात होता. तो मी कशा प्रकारे सोडवला ते तुम्हाला सांगतो. माझ्या गावाकडची माझी सर्वात लहान व अतिशय सुंदर दिसणारी आंटी 15 दिवसांसाठी शहरात आमच्या येथे राहण्यासाठी आली होती. कारण खेडेगावाच्या तुलनेत दवाखान्याची चांगली आणि उत्तम सोय ही शहरात होते. अर्चना आंटीला बाळ न होण्याचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ती मोठ्या दवाखान्यातील उपचार घेण्यासाठी शहरात आली होती. पण योगायोग असा की ती ज्या दिवशी घरी आली होती तेव्हा माझी आई 15 दिवसांसाठी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेली होती. बाबाही त्यांच्या रोजच्या कामात व्यस्त होते, त्यामुळे अर्चना आंटीसोबत मी एकटाच घरी होतो. अर्चना आंटीचं सौंदर्य माझ्या डोळ्यात बसलं होतं. एके दिवशी रात्री मला माझ्या अंगावर हात जाणवू लागला. मी उठून पाहिलं तर माझ्या शेजारी अर्चना आंटी अगदी छोटे कपडे घालून झोपली होती. माझा हात पकडून अर्चना आंटी मला म्हणाली, मी तर माझं पूर्ण चेकअप केलं आहे. माझ्यात काहीच प्रॉब्लेम झाला नाही असे मला डॉक्टरांनी सांगितलं आहे. प्रॉब्लेम तर आता सगळा तुझ्या अंकलमध्येच आहे. सुमित, मला आजपर्यंत तुझ्या अंकलमध्ये जी ताकद जाणवली नाही ती मला तुझ्यात जाणवत आहे. असं म्हणून आंटीने माझा हात तिच्या नको तिथे नेऊन मला बेभान केलं. तेव्हा इंजिन गरम झालं आणि मी सुद्धा भान हरपून चुलतीसोबतच नको नको ते केलं. नमस्कार मित्रांनो, मी सुमित. रोजप्रमाणे आजही मी संध्याकाळी जिममधून परत आलो तेव्हा मला घरात अंकल आणि आंटी दिसले. त्या दोघांना पाहून मी फार आनंदी झालो, कारण ते खूप दिवसानंतर आमच्या घरी आले होते. अधूनमधून अंकल त्याच्या कामानिमित्त आमच्या शहरात येत असायचे, तेव्हा ते आमच्या घरीही फेरी मारत असायचे. परंतु आंटी मात्र तिच्या लग्नाच्या 4 वर्षांनंतर आमच्याकडे आली होती. ती आमच्याकडे आता पहिल्यांदाच आली होती. मला बघतात अर्चना आंटी माझ्या जवळ आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवून ती मला म्हणाली, सुमित, मागच्या 4 वर्षात किती मोठा झालास रे. मग मी सुद्धा अर्चना आंटीची विचारपूस केली. तोच मागून अंकल आले आणि अंकलने तर माझी गळा भेटच घेतली. मला त्यांनी मिठीतच घेतले. रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर राजीव अंकल त्याच्या घरी जायला निघाले. मला वाटलं अंकल आणि आंटी 1-2 दिवस तरी आमच्या घरी राहतील, पण ते लगेच निघाले आहेत. पण ते फक्त राजीव अंकल स्वतः एकटेच निघाले होते. अर्चना आंटी आमच्या इकडेच थांबली होती. मला काही समजत नव्हते ते काय कशासाठी आले होते आणि कशासाठी आंटी थांबली होती. अंकल त्याच्या गाडीपर्यंत सोडून आम्ही सगळे घरात आलो. रात्री आई चुलतीसोबत तिच्या खोलीत गप्पा गोष्टी करत बसली होती. तेव्हा मी आईला बाहेर बोलवलं. मी तिला विचारलं की आंटी तिच्या घरी का नाही गेली. त्या दोघांमध्ये काही वाद तर नाही ना झालेत. त्या भांडणामुळे ते आपल्या घरी तर नाही ना आलेत. त्यावर आई म्हणाली, नाही रे सुमित, अंकलला त्याचे काही काम होतं म्हणून ते जास्त दिवस आपल्याकडे थांबू शकले नाहीत. आंटीची 15 दिवस या शहरातील डॉक्टरांकडे ट्रीटमेंट आहे. पुढचे 15 दिवस तुझी आंटी आपल्याच घरी राहणार आहे. तुझ्यासाठी ही आनंदाची बातमी असेल, कारण आता मी माझ्या मैत्रिणीसोबत देवदर्शनासाठी बाहेर जाणार आहे. तर तुझ्या खाण्यापिण्याचा प्रश्न उद्भवला असता. आता तुला कुठलीही बाहेरची मेस लावायची शोधायची गरज नाही. तुझी अर्चना आंटी घरातील संपूर्ण काम करून घेईल आणि तुला वेळेवर जेवण सुद्धा बनवून देईल. तेव्हा आईला मी हो ठीक आहे आई असं म्हणून मी माझ्या खोलीत शिरलो. पण अर्चना आंटी कुठल्या ट्रीटमेंटसाठी आली होती हे मात्र मला अजूनपर्यंत समजलं नव्हतं.
आणि मी ते माझ्या आईला सुद्धा विचारलं नव्हतं. आंटी गावाकडून येण्याआधीच आईचे कॉलनीतील मैत्रिणीसोबत देवदर्शनाला जाण्याचं ठरलं होतं. तिची ट्रीप 2 दिवसावर आली होती. आता काही दिवस आई घरी नव्हती, कारण ती देवदर्शनाला जाणार होती. अर्चना आंटीला तिने त्याबद्दल कल्पना सुद्धा दिली होती. आंटीने आईला म्हणाली, तुम्ही बिनधास्त देवदर्शनाला जा. घरची सगळी कामं आणि सुमित या दोघांनाही मी व्यवस्थित सांभाळून घेईन. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आई तिच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला निघाली. तिची ट्रीप पूर्ण 15 ते 20 दिवसांची होती. माझे बाबाही त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेस करता नेहमी बाहेर असायचे, कारण तेही काल सकाळीच बाहेर शहरात निघाले होते. आता घरात आंटीसोबत मी एकटाच होतो. आईने घरून निघाल्यापासून मला 10 ते 15 फोन केले होते. तिला माझी जास्तच काळजी होती. संध्याकाळी घरी आल्यावर मी माझा वर्कआउट खुराक बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागलो. तोच किचनमधून अर्चना आंटी माझी खुराक घेऊन बाहेर येताना दिसली. मला खूप आनंद झाला. मी आश्चर्यचकित होऊन अर्चना आंटीकडे पाहत होतो. रोज तर मी तो खुराक स्वतःच बनवत असायचो. आई म्हणायची, तुझा तो पैलवानकीचा खुराक वगैरे बनवण्यात मला अजिबात अडकवू नकोस. तुझं काय ते तूच बनवत जा. रोज संध्याकाळी 2 उकळलेली अंडी आणि वाफवलेली कडधान्ये मी खायचो. हाच माझा खुराक होता. यानेच माझं शरीर अगदी घट्ट बनत चाललं होतं. आज तर ते आंटीने स्वतः माझा खुराक बनवून आणून दिलं होतं. त्या दिवशी पहिल्यांदा मला आयता खुराक मिळाला होता. मी आंटीला विचारलं, तुला माझ्या खुराकाबद्दल कसं काय माहीत? त्यावर ती म्हणाली, मी काय अनपढ आहे का? मी जेव्हा तुझी खोली स्वच्छ करण्यासाठी गेले होते तिथे मला खुराकाचा पूर्ण चार्ट लावलेला दिसला. तुझं पूर्ण डायटिंगचं सर्व मी वाचून कुठल्या दिवशी काय खायचं ते सगळं मी वाचलं आहे. अरे वा आंटी, तू तर फारच हुशार निघालीस. असं बोलून मी आंटीला मिठीच मारली. या आनंदाच्या मिठीत मला आयता खुराक बनवून मिळाल्यामुळे मी आनंदीच तेवढा झालो होतो. माझी ही नकळत मारलेली मिठी अर्चना आंटीच्या मनावर असे काही परिणाम करून जाईल याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. तेव्हा मी आंटीची खूप प्रशंसा केली. तशी ती गालातल्या गालात हसली. असेच पुढचे 2 दिवस उलटले. ती माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहत असायची. रोज माझ्या व्यायामाचा चॅट वाचून आंटी माझ्यासाठी वेळेत खुराक आणि जेवण तयार करत होती. मला माझं सगळं काही वेळेवर मिळत होतं. 2 दिवसानंतर आईचा फोन आला. मी आईला म्हणालो, आई, तू आता मला सारखे फोन नको करूस. तू मागच्या 3 दिवसात तुझे मला 20 कॉल आले आहेत. तू माझी खूप चिंता करत आहेस. ते आता सोड. आंटी माझ्या डाएटपासून ते जेवणापर्यंत सगळं काही मला वेळेत आणि व्यवस्थित करून देत आहे. तू मला अजिबात सारखा कॉल करू नकोस. तू आणि फक्त तुझी ट्रीप एन्जॉय कर. अशा प्रकारे मी आईला समजावून सांगितले. तेव्हापासून आईने मला फोन करायचे बंद केले. माझी काळजी घ्यायला आंटी आता आहे. त्या दिवसानंतर आईने मला फोन कधीच करायची. अधूनमधून ती मला मेसेज करत असायची आणि तोही एखादा दुसराच. त्यामुळे आता मी पूर्ण माझ्या व्यायामावर लक्ष केंद्रित करत होतो आणि आंटीचं इकडे वेगळेच चाललं होतं. ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत राहायची. एका दिवशी रात्री आंटी माझ्या खोलीत आली आणि ती मला म्हणाली, आज मला झोप येत नाहीये. आंटी माझ्याशी गप्पा मारत बसली होती. गप्पा गोष्टी करत असताना मी तिला विचारलं, तुझी नेमकी कसली ट्रीटमेंट सुरू आहे? त्यावर आंटी म्हणाली, बाळ होण्याची. पुढे मी तिला जास्त काही प्रश्न केले नाहीत. तेव्हा अचानक वीज कडकडली. कडकडाच्या आवाजाने आंटी घाबरून मला बिलगली. तिनं जेव्हा मला एकदम घट्ट मिठी मारली त्यावेळी
मला थोडं लाजल्यासारखं झालं होतं, कारण ती माझी चुलती होती, पण ती तशी तरुण होती. बराच वेळ चुलतीने मला तिच्या मिठीतून बाजूला केलं नव्हतं. ती सारखी माझ्या बॉडीवरून हात फिरवू लागली होती. तेव्हा मी तिला दिलासा दिला. मी तिला माझ्या पासून बाजूला केलं व म्हणालो, आंटी, तू बॉडी बिल्डर मुलाची चुलती आहेस. या छोट्याशा आवाजाने काय बरं एवढं घाबरायचं? आंटीशी मी हसून बोलत होतो, पण ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असायची. ती नजर मी ओळखली होती, परंतु मीच ती नजर अंदाज करत होतो. तिची नजर पाहून मला लाज वाटू लागली होती. आपोआपच माझी नजर खाली जाऊ लागली. मला फार झोप येते असं सांगून मी तिला तिच्या खोलीत जाऊन झोप असे म्हणालो आणि सकाळी मी माझ्या वेळेत कॉलेजला निघालो. दुपारी आंटी तिच्या ट्रीटमेंटसाठी जात असायची. त्या दिवशी रात्री मी माझ्या खोलीतली लाईट बंद केली. तोच आंटी जोरजोराने माझ्या खोलीचा दरवाजा वाजवू लागली. मला काही समजले नाही. दरवाजा कोण वाजवत आहे? दरवाजा उघडताच समोर आंटी दिसली. ती अगदी घाबरलेल्या अवस्थेत माझ्या खोलीत धावत आली. मला बघताच आंटीने मला घट्ट मिठी मारली. आज ती मला जरा जास्तच बिलगत होती. आज तर विजा कडकडण्याचा आवाज सुद्धा येत नव्हता, तरी सुद्धा तिने मला मिठी मारली होती. मला त्या मिठीचे कारण काही लक्षात आले नाही. का तिला छान वाटत होते मला मिठी मारल्यानंतर. मी तिच्या डोक्यावर हात फिरून तिला आधी शांत केलं. ती मिठीतून बाजूला व्हायला तयारच नव्हती. अर्चना आंटी म्हणाली, आज मी ताईच्या खोलीत एकटी झोपू शकत नाही. त्या खोलीत मला नको ते विचार येत आहेत. एकतर तू माझ्या खोलीत झोप किंवा मला तुझ्यासोबत तुझ्या खोलीत झोपू दे. मी पहिल्यांदा आंटीला शांत केलं व विचारलं की तुला नेमकी कसली भीती वाटत आहे? तुझ्या मनात कसले विचार येत आहेत? त्यावर आंटी मला म्हणाली, मी ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत आहेत तो माझ्यासोबत काय करेल हे मला सांगता येत नाही. मला त्याचीच भीती वाटते व सारखे मला नको नको ते विचार येत आहेत. जसं की त्या डॉक्टरने माझ्यासोबत असं बोलून आंटी पुन्हा मला बिलगली. ती बिलगण्याचा खूपच तिचा स्पीड जास्त होत होता. आंटी मला एवढ्या जवळून होणारा स्पर्श माझ्या मनाला नको ते विचार निर्माण करत होता. सध्या तर माझं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या शिक्षणाकडे आणि माझ्या जिमवर होतं. त्यामुळे मी अजून कोणा मुलीच्या रिलेशनमध्ये आलो नव्हतो. वारंवार माझ्या एवढं जवळ येऊन आंटी माझ्या मनाचा ताबा लवकरच मोडेल असा मला दिसत होतं. मी तिला प्रथम लांब केलं. मी माझ्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती मला फारच घाबरलेली दिसत होती. म्हणून मी तिला माझ्या खोलीत झोप म्हणालो. खोलीची लाईट बंद झाली तशी आंटी मागूनच मला बिलगली. मी वारंवार तिचा हात सोडण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती सारखी माझ्या बायसेपवरून हात फिरवत होती. माझ्या अंगाला पूर्ण टच करत होती. यामुळे माझ्या मनातील फिलिंग्स खूप वेगवेगळ्या येत होत्या. मी ती माझी आंटी आहे हे सुद्धा कधी कधी विसरून जात होतो. आंटीला काय झालं होतं कुणास ठाऊक. तिचा घाबरलेला चेहरा काही वेळापूर्वी मी पाहिला होता. त्यामुळे मी तेव्हा तिला वारंवार माझ्यापासून लांब केलं नाही. आंटीला स्पर्श नको तिथे होत चालला होता. म्हणून तेव्हा मी खोलीतली नाईट लॅम्प सुरू केला. लॅम्प सुरू होताच आंटीचा हात माझ्या बॉडीवरून बाजूला झाला. दुसऱ्या दिवशी मी आंटीसोबत तिची ट्रीटमेंट चालली होती त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या हॉस्पिटलमधील वातावरण तर मला योग्यच वाटत होतं. तो डॉक्टर फार वयस्कर होता. तो आंटीची ट्रीटमेंट करत होता, पण आंटी त्याबद्दल मला असं नको ते का सांगत होती. जशी तिची ट्रीटमेंट होऊन आंटी बाहेर आली तसा तिचा चेहरा मला पडलेला दिसला.
मी तिला पडलेल्या चेहऱ्याचं कारण विचारलं. त्यावर ती म्हणाली, काय नाही, रोज रोज तीच ट्रीटमेंट करून मला वैताग आलाय. आंटीचा उतरलेला चेहरा पाहून मी तिला म्हणालो, जरा हा ट्रीटमेंटचा भाग बाजूला ठेव. आज मी तुला माझ्यासोबत मूव्हीला घेऊन जातो. तिथे तुला थोडं बरं वाटेल. तिला थोडं फिरवलं तर ती थोडी विचारमुक्त होईल असं मी समजलो होतो. कारण गावाकडे मूव्ही, थिएटर, मॉल या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि अंकल तर आंटीला जास्त कुठे फिरायला सुद्धा घेऊन जात नसेल हे मला ठाऊक होतं. मी तिला फिरायला घेऊन जातोय हे ऐकताच आंटीचा चेहरा फुलला होता. अर्धा मूव्ही संपताच आंटी माझ्या हातात हात घालून बसली होती. एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे ती माझ्यासोबत वागत होती. काही वेळातच ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी सुद्धा गेली. त्या दिवशी तिने मॉलमध्ये माझ्यासोबत फार मज्जा मस्ती केली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. घरी येताच आंटी मला म्हणाली, सुमितराव, आज तुम्ही माझा दिवस बनवलात. हा दिवस मी कधीही विसरणार नाही. पुढे ते म्हणाली, आज असं वाटत होतं मी माझ्या सुमीसोबत नाही तर मी माझ्या प्रियकरा. आंटी बोलता बोलताच थांबली. पण तिला प्रियच्या पुढे काय बोलायचं होतं ते मी समजलो होतो. पण तिचं बोलणं मी हसण्यावर घेतलं. मी तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो. मी तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नव्हतो. तिला घरी सोडून मी माझ्या जिमला निघालो होतो. जिमवरून परत येताच मी डाएट खाऊन आंघोळीला गेलो. आंघोळ करून मी माझ्या रूममध्ये गाणे ऐकत माइंड फ्रेश करत बसलो होतो. तोच मला माझ्या बॉडीवरून हात जाणवला. माझ्या बॉडीवरून कोणीतरी हात फिरवत होते. मी ते डोळे उघडून पाहिले तर समोर आंटी होती. आंटी तर माझ्यासमोर काही वेगळ्याच अवस्थेत उभी होती. ती माझ्यासमोर चक्क शर्ट पॅन्ट घालून उभी होती. ते शर्ट पॅन्ट माझेच होते. माझ्या टी शर्ट पॅन्टमध्ये आंटीचं सौंदर्य काही वेगळंच खुलून दिसत होतं. ती फार गोरीपान होती. बघताच मी तिला माझ्यापासून लांब केलं. मी म्हणालो, आंटी, तू हे काय करत होतीस? सुमित, तू रोज जिममधून एवढी मेहनत करून येतोस. तुझी मेहनतच मी बघत होते. खरं तर रोज जिममध्ये अनेक मुली तुझ्या बॉडीला बघत असतील, तुझ्या बॉडीला बघून आनंद लुटत असतील. मग तुझ्या आंटीने बॉडीवरून हात फिरवला तर काय झालं? तुला नसेल आवडत तर सॉरी. असं बोलून आंटी माझ्यावर रुसून मला पाठमोरी होऊन उभी राहिली. एका प्रियकरासोबत जशी वागते अगदी तशीच ती माझ्यासोबत वागत होती. ती रुसत होती, फुगत होती. मी तिला म्हणालो, तुझ्या सुमितची मेहनत बघण्याची पूर्ण सूट आहे. तू अशी अचानक आल्यामुळे मी जरा दचकलो होतो. तेव्हा आंटी पुन्हा माझ्या अंगावर हात फिरवू लागली. 1 वर्ष कंटिन्यू जिम व डाएट फॉलो करून मी बॉडी चांगली तयार केली होती. त्यात मी रंगाने गोरा होतो. आंटी तर माझ्या कौतुकाचे भारे बांधू लागली होती. ती म्हणाली, तुमच्या बॉडीवरून हात बाजूला करायची इच्छाच होत नाही. हात फिरवता फिरवता तिने तिचा चेहराही माझ्या छातीवरून फिरवायला सुरुवात केली. आंटीचं अचानक माझ्यासोबत बदललेली वागणूक पाहून मी जरा जास्तच विचारात पडलो होतो. मी तिला लांब सारण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला माझ्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो. आज रात्रीही मामी आंटी माझ्या रूममध्ये आली. तिने तर आज हद्दच केली. माझ्याच एक टी शर्ट घालून आली होती. तिने तर त्या शर्ट खाली जीन्स किंवा कुठली नाईट पॅन्ट सुद्धा घातली नव्हती. तिने जो टॉप घातला होता तो फक्त आणि फक्त मांडी एवढाच होता. तिच्या चेहऱ्यावर थोडा मेकअपही दिसत होता आणि आंटी तशीच माझ्यासमोर येऊन बसली होती. मी मात्र आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. मला माझे मन भानावर राहिले नव्हते. तिला म्हणालो,
तू कुठे निघालीस? त्यावर ती म्हणाली, सुमित, तुला सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतील का? आंटी तुला नेमकं बोलवायचं तरी काय? मग आंटी म्हणाली, माझा बोलण्याचा अर्थ असा होतो की मला फार गरम होत आहे, म्हणूनच मी हे छोटे कपडे घालून आले. शहरात तर बायका रात्री झोपण्यापूर्वी मेकअप करतात, हे मी ऐकलं होतं. ते आज मी ट्राय करून बघितलं. असंही काही दिवसांनी मला माझ्या सासरी जावं लागेल. तिथे मला घरात गाऊन घालायचीही सूट नाहीये. तर हा असा टी शर्ट मी कधी ट्राय करणार? मी माझी हौस कधी पूर्ण करणार? मी माझ्या इच्छेप्रमाणे कधी जगणार? अशा प्रकारे आंटी माझ्यासोबत बोलत होती. ती बोलताच तिचा हात आंटीने माझा हात तिच्या हातात घेतला. ती म्हणाली, सुमित, तुला मी कशी वाटते? मी अगदी ढोबळ मनाने तिला म्हणालो, तू तर फारच सुंदर आहेस. मी तिला सुंदर काय म्हणालो, ती तर लगेचच माझ्या दिशेने सरकून बसली. आंटीचे चालचलन आता मला थोडे बिघडलेले दिसू लागले. मी तिला तिच्या खोलीत झोपायला जा म्हणालो, तर तिचं म्हणणं होतं की तिला एकटीला झोपायची सवय नाही आणि तिला एकटं झोपायला भीती वाटते आणि आवडत सुद्धा नाही. असं सांगून ती माझ्या खोलीतच झोपली. अर्चना आंटी माझ्या खोलीत झोपत होती तेव्हापासून रात्री मी झोपलोच नव्हतो. कारण रात्री ही आंटी झोपीत काही बडबड सुरू करत होती. माझा हात पकडत होती, मला पाठीमागून बिलगत होती. माझा हात पकडून ती मला तिच्याजवळ खेचू लागली. तेव्हा मला तर तिचा कधी रागच येत होता, कारण तिच्याजवळ माझी झोप होत नव्हती. रागात तिचा हात झटकून मी बेडवरून उठलो व जमिनीवर अंथरूण टाकून झोपलो. जमिनीवर रात्रभर मला झोप आलीच नव्हती. हे अजून किती दिवस चालणार? मला आंटीपासून कधी सुटका मिळणार असा विचार मी मनात करत होतो. ते मला समजत नव्हतं. आता तर मला असं वाटू लागलं होतं की आंटी लवकरात लवकर तिच्या घरी जावी, कारण दिवसेंदिवस तिची माझ्यावर नजर फिरत चालली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता मी झोपेतून उठलो होतो. आवरून मी खोलीतून बाहेर आलो तसं मला बाहेर बाबा दिसले. बाबा जेवण करत होते. मला बघताच बाबा म्हणाले, सुमित, उठलास तू? आज तुला उठायला एवढा उशीर का झाला? मी आंटीबद्दल बाबांसमोर काही तक्रार केली नव्हती. मी त्यांच्यासमोर खोटं बोललो की रात्री मी मूव्ही बघत होतो, त्यामुळे मला रात्री झोप आली नाही आणि त्यामुळे मी सकाळी झोपलो, असं काहीतरी चुकीचं कारण मी बाबाला सांगितलं. आणि मी ते मूळ कारण बाबांना कधीही सांगणार नव्हतो आणि सांगितलंही नाही. तेव्हा बाबांचं जेवण झालं आणि ते त्यांच्या खोलीत आराम करायला गेले. बाबा घरी आले म्हटल्यावर मला थोडा दिलासा मिळाला. बाबा त्यांच्या खोलीत आराम करायला गेले तसं आंटीने हात पकडून मला जेवायला बसवलं. ती मला अशा प्रकारे जेवण वाढत होती जसं की माझी नवीन नवरी आहे. मी तसं खाली मान घालून जेवण केलं. त्या रात्री मला छान झोप आली, कारण बाबा घरी असल्यामुळे आंटी माझ्या खोलीत आली नव्हती. रात्री बाबा माझ्या खोलीत झोपले होते. दुसऱ्या दिवशी नाश्ता होताच बाबा त्यांच्या कामावर जायला निघाले. जाताना बाबा म्हणाले, आता मी 4 दिवसानंतर घरी परतेल. म्हणजे बाबा फक्त 1 दिवसासाठी घरी आले होते. बाबांना आता कुठेतरी 4 दिवसासाठी काही काम मिळाले होते. आता ते 4 दिवस घरी नाही म्हटल्यावर आंटीच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदमच बदलले होते. आंटी खूप आनंदी झाली होती. ती माझ्याकडे एकदम हौसी नजरेने पाहू लागली होती. बाबा जाताच मी माझं आवरायला माझ्या खोलीत गेलो. आवरून मी हॉलमध्ये आलो. पायात मी एक शूज घालतच होतो, तोच मला आंटीचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला होता. तिच्या आवाजाने मी पळतच तिथे गेलो. ती आईच्या खोलीच्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती. ती आंघोळ करत होती आणि ती आतून
मला म्हणत होती, सुमित, गरम पाण्याचा गिझर चालू झालाय, इथे सर्वत्र पाणीच पाणी आहे. गिझरच्या गरम पाण्यात मला फार भाजत आहे. खूप पाणी गरम आहे, त्यामुळे माझ्या अंगाला खूप चटके बसत आहेत. सुमित, लवकर आत ये, मला वाचव, मला वाचव, असं ती वारंवार बोलत होती. तिच्या ट्रीटमेंटचे आता काहीच दिवस बाकी होते. शेवटी तिला काही होऊ नये म्हणून मी फार घाबरलो होतो. ती तिच्या सुखरूप घरी जावी अशी माझी इच्छा होती. तेव्हा मी थेट तिच्या बाथरूममध्ये शिरलो. आत बाथरूममध्ये जाताच तिथे मला गरम पाण्याची वाफ सुद्धा साधी दिसली नाही, ना गिझर लीक होताना दिसलं. तिथे मला नको तेच दिसलं. जे कधी मी बघायला नको ते मला दिसलं. आंटी मला नको त्या अवस्थेत दिसली होती. ती माझ्यासमोर नको त्या अवस्थेत उभी होती. मी तेव्हा माझे डोळे बंद केले व आंटीला म्हणालो, आंटी, तू हा विचित्र प्रकार काय चालवला आहेस? मी पाठमोरा होऊन बाहेर जाऊ लागलो. तसं ती मला पाठीमागूनच येऊन बिलगली. आंटी, मला लवकरात लवकर सोड, मला इथून बाहेर जाऊ दे. मी एवढं बोलून आज आंटी मला सोडायलाच तयार नव्हती. तेव्हा मी तिला म्हणालो, जर तू आता मला सोडलं नाहीस तर मी आईला फोन करून सगळं सांगेल की तू माझ्यासोबत कशी वागत आहेस. तू माझी आंटी आहेस, चुलती आहेस, हे नातं तू विसरत आहेस. आईचं नाव घेताच आंटी माझ्यापासून लगेच बाजूला झाली आणि म्हणू लागली, सुमित, प्लीज ताईला काही सांगू नकोस, असं बोलून ती विनवण्या करू लागली. मी बाथरूममधून बाहेर येताच आंटी ही माझ्या मागे बाहेर आली. ती माझ्यासमोर फक्त आणि फक्त एक रुमाल गुंडाळून उभी होती. तेव्हा मी तिच्याकडे न पाहता दुसऱ्या दिशेने तोंड फिरवलं. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे असं म्हणून आंटी मला बिलगू लागली. आंटीचं सौंदर्य पाहून मी सुद्धा भाळून गेलो होतो. माझी सुद्धा नजर तिच्या सौंदर्यावर पडली होती हे तिच्या वागण्यातून मला समजत होतं. आता तर ती सरळ सरळ सगळं काही खरं बोलली होती. तिला काय पाहिजे होतं माझ्याकडून? आंटीचं सौंदर्य पाहून मी भान हरपलो. ती किती जरी सुंदर असली तरी ती माझं नातं काय होतं हे मला चांगलंच ठाऊक होतं. मी तिला म्हणालो, आंटी, मी तुझ्या मुलाप्रमाणे आहे. तू माझ्या सोबत काय बोलत आहेस याचा तू कधी विचार करतेस काय? तू समजत आहेस काय? आंटी म्हणाली, तू माझं बोलणं मस्करीमध्ये घेऊ नकोस. मी जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीत बोलत आहे. फक्त काही रात्री तू माझ्यासोबत वेळ घालव. अशा प्रकारे आंटी माझ्यासमोर विनंती करत होती. ती तिची विनंती खूप कळकळीने मनापासून करत होती हे तिच्या बोलण्यातून मला दिसत होतं. माझी तेवढीच एक इच्छा आहे, एकदा का मी गरोदर झाले की मी स्वतःहून तुझ्या जवळ येणार नाही, असं बोलून आंटी रडू लागली. तिच्या बोलण्यावरून मी समजलो होतो की नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिला म्हणालो, आंटी, पहिले तर कपडे घाल आणि मगच माझ्याशी बोल. मी तिच्या खोलीतून बाहेर निघालो. काही वेळात आंटीने साडी नेसून माझ्या खोलीत आली. ती माझ्यासमोर बसली. मी खुर्चीवर बसलो होतो. ती खाली बसून माझ्यासोबत संवाद साधत होती. आताही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी तिला म्हणालो, आंटी, तुझी माझ्यावर नजर फिरेल हा विचार मी कधीच केला नव्हता. पण तुझ्या बोलण्यावरून मला हे समजलं की तुला माझ्यासोबत वेगळ्या कुठल्या तरी कारणाने वेळ घालवायचा आहे. खरं कारण काय आहे ते मला सांग. तेव्हा ती बोलू लागली. ती म्हणाली, 2 वर्षापासून मी बाळ होण्यासाठी उपचार घेत आहे. 2 वर्षापासून नको त्या औषधी इंजेक्शन घेऊन मला वैताग आला आहे. आता 15 दिवसाच्या ट्रीटमेंटसाठी मी शहरात आले. बघता बघता 1 आठवडा उलटला तरी मला एक गोष्ट चांगली लक्षात आली. या 15 दिवसाच्या ट्रीटमेंटनी काही उपयोग होणार नाही, कारण सासरी जाऊन मला माझ्या
सासूबाईचे बोलणे ऐकायचे नाहीत. या 15 दिवसाच्या ट्रीटमेंटनं मला काहीही फरक पडला नाही. डॉक्टरांकडून मी माझं पूर्ण चेकअप करून घेतलं आहे आणि या चेकअपमध्ये माझ्यात काहीच प्रॉब्लेम आढळून आला नाही. हे सासूबाईंना सांगितलं आहे. त्यावर तुमच्या अंकलचं दुसरं लग्न लावतील. माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावूनही काही उपयोग होणार नाही, कारण कमी माझ्यात नाही, तुमच्या अंकलमध्ये आहे. सासूबाई त्यांच्या मुलाची कमी नाही मान्य करायला तयार नाहीत. त्याच्या मुलाचे उपचार करायला अजिबात तयार नाहीत. तुमचा अंकलही त्याच्यातील कमी मान्य करायला तयार नाही. मी किती जरी ट्रीटमेंट घेतल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे मला चांगलेच ठाऊक आहे. आणि मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं व्हायचं नाही. त्यांना माझा संसार मोडू द्यायचा नाही, त्यांना दुसरं लग्न करू द्यायचं नाही. म्हणून सासूबाईही माझं काही ऐकत नाहीत. तुझ्या अंकलकडून मला मूल होऊच शकत नाहीत. त्यामुळे सुमित, मी तुझ्यासोबत जवळीक साधून गरोदर राहण्याचा विचार करत होते, जेणेकरून मला सासरी गेल्यावर ना कोणाचे टोमणे ऐकावे लागतील, ना माझ्यावर वांज असल्याचा आरोप होईल. आंटीचं दुःख मी समजलो होतो. आता मात्र मी पुढाकार घेऊन सुरुवात केली. त्यामुळे आंटी खूप खुश झाली आणि 1 महिन्याच्या आतच तिला एक गोड बातमी मिळाली. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या कथेमधील कोणते पात्र योग्य आणि अयोग्य वाटले हे कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.